माता की जय। भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या संयुक्त या निषेध रॅलीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सर अजून तर आपण हेडगा पेटवला नाही. आता तर पहिली हलकी वाजवली आणि अफसरच्या विरोधात उलटी हलकी वाजवत आपण इकडे आला. अजून पेटायचं असेल आता सुरू होईल. इतके दिवस या तथाकथित माजी नगराध्यक्ष, पाणीवाला, राशनवाला ह्याच्यासमोर आपण कधी म्हणजे आपण म्हणतो ना कशाला चिखलात दगड टाकायचा, पण आता परिस्थिती अशी झाली की चिखल कमरेपर्यंत यायची वेळ आली, मग आपण गप्प बसणार नाही. कारण येणाऱ्या एकच महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे आहेत आणि ह्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून नुसतं राष्ट्रवादीने नुसतं अफसर नाही, ह्याच्यात काँग्रेस बी अफसर सोबत सहभागी आहे. बाईट मध्ये घ्या तुम्ही. काल एकट्या अफसरनं निवेदन दिलं नाही, काँग्रेसवाल्यांनी सुद्धा या ठिकाणी काल येऊन शहर विकास आराखड्याची जी प्रशासनाची बैठक होती त्या बैठकीला इथं येऊन विरोध दर्शवला. खर तर सगळ्यासमोर मी एवढ्यासाठी थोडा वेळ बोलणार आहे की आपल्या सगळ्याला शहरवासियांना सुद्धा या माध्यमातून कळलं पाहिजे की ह्यानं जो ड्रामा सोशल मीडियावर चालू केलाय ना, हा फक्त ड्रामा स्वतःच्या फायद्याचा कसा आहे एवढं त्यांनी गणित घालून हा सगळा ड्रामा करायचा प्रयत्न यांचा चालू आहे. अरे तयारी आमची आहे. मी या माध्यमातून त्याला आव्हान देतो, कुठल्याही चौकात म्हणलं तर किल्ल्यापाशी किल्ल्याच्या पुढे तिकडे पॉवर हाऊस पाशी स्टेज मार, मी येतो तयार बोलायला. स्टेज मारून जनतेच्या समोर आमना सामना होऊ दे, मग त्यावेळेला आपण बघू काय होतं. या माध्यमातून मला सांगायचं आहे, काल नगरपालिका, नगर रचना असे विविध विभागाच्या माध्यमातून शहर विकास आराखड्याच्या बाबतीत या ठिकाणी नगरपालिकेमध्ये एक मीटिंग ठेवली होती. काय केलं त्याने येऊन आला, इथं निवेदन दिला आणि मीटिंग रद्द करा म्हणून सांगायचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी येऊन केलंय. मला समस्त औषधाला या माध्यमातून सांगायचंय की ज्या वेळेला शहराच्या विकास आराखडा तयार होत असतो त्यावेळेला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी येऊन जर शहराच्या विकास आराखड्याला विरोध करत असतील तर ह्यांच्या मनामध्ये आणि पोटामध्ये किती पाप दडलं हे लक्षात घ्या मित्रांनो. आमचे भाई आपण महिने आता सांगितले की ह्याला अडवण्यासाठी यांचा उद्देश काय होता, शहराच्या आजूबाजूला यांनी नवीन वस्तीच्या अलीकड पलीकड एवढ्या जागा घेऊन ठेवले. कुठं तर या शहर विकास आराखड्याच्या माध्यमातून जर खरंच एखाद्या प्रॉपर्टीवर रिझर्वेशन जर पडलं तर 20 कोटी रुपयाचं आपलं नुकसान होत आहे. म्हणून ही त्यांचा आटापिटा चाललाय. इथं येऊन त्यांनी शहर विकास आराखड्याच्या बैठकीला या ठिकाणी विरोध दर्शवण्याचं काम केलं. ही शहर विकास आराखड्याची बैठक म्हणजे हाय काय नेमकं? अरे ह्याला लाज तर वाटली पाहिजे या काँग्रेसवाल्याला, राष्ट्रवादीवाल्याला. इथं येऊन बैठक रद्द करण्यासाठी निवेदन करतात. मला या माध्यमातून सगळ्या आवश्यकाला सांगायचंय की शहर विकास आराखडा हा आज नाहीये होत. या शहर विकास आराखड्याची पहिली बैठक जनरल बॉडीची बैठक 2023 मध्ये नगरपालिकेमध्ये झालेली आहे आणि ही 2023 मध्ये प्रशासनाच्या माध्यमातून शहर विकास आराखड्याची बैठक झाली आणि ही बैठक होऊन पुढे ह्याचा एक कालावधी ठरलेला असतो.
मी सगळ्यांना औषधकारांना या माध्यमातून सांगतो की शहर विकास आराखडा तयार करणे 2023 पासून त्याचा एक कार्यक्रम ठरलेला असतो आणि त्याची मुदत असते. ती मुदत असते 3 वर्षाची मुदत असते मित्रांनो. त्या 3 वर्षाच्या मुदतीमध्ये हा पूर्ण शहर विकास आराखड्याचा प्लॅन तयार करून शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु हे सांगतंय शहराची हातवाड मी करून आणली स्वतःची पीर बडवून घेतय. बडवून पीर मोठी झाली त्याची त्याला ही कळलं गेलंय. अक्षर नगर म्हणून घेतोय तिथला अक्षर नगर जर किती लांब त्याच्या आईला नुकसून बघितले ह्या पूर्ण शिव 2 मिळाले, सारोळ्याला 2 मिळाले, इकडे उमरग्याला 2 मिळाले. आणि इथल्या इथं तुम्ही ज्यावेळेस या शहराचा बीपी प्लॅन मंजूर करत होतो त्यावेळेला तुम्हाला अक्षरनगर मध्ये घ्यायला का लाज वाटली? कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंगा, एवढ्या मोठ्या संस्था, एवढ्या मोठ्या जर ह्या शहराच्या क नगरपालिकेच्या जर ह्याच्यामध्ये हाती आल्या तर काय होईल? ह्याच्यावर भरमसाठ टॅक्स होईल. हा सामान्य औषधकाराच्या टॅक्सवर हा वेगळ्या औषधाच्या हातीच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे, औषधाच्या जनतेला दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एवढ्या सगळ्या संस्था आणि स्वतःचं राहतं घर आणि एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी हातीच्या बाहेर ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश काय हे औषधकाराला सुद्धा या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मला या माध्यमातून सांगायचंय 2 वर्षापूर्वी या ठिकाणी 2023 मध्ये ज्यावेळेस इथं पहिली बैठक झाली आणि शासनाकडं हा विकास आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यासाठी या ठिकाणी त्याच स्वरूपाची शासनाच्या निर्देशावर कालची ही बैठक या ठिकाणी शहर विकास आराखड्याची या ठिकाणी होणार होती. परंतु ह्याला लाज वाटली पाहिजे. फक्त नगरपालिका जिंकण्याच्या उद्देशानं इथं शहरातल्या लोकांचे डोके खराब करणे एवढाच एक उद्देश आहे. ह्यांना लाज वाटली पाहिजे. स्वतः सत्तेत बसते आणि सत्तेनं शासनानं सांगितलेल्या गोष्टीला या ठिकाणी हे विरोध करतात आणि विरोध करून आपल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे या लोकांना ह्याचा उद्देशच आहे. मग काल ही बैठक झाली असती तर काही फरक पडला नसता सर, काही फरक पडला नसता. औषधकारांना सांगतो शहर विकास आराखड्याची टप्पेवारी शासनानं नेमून दिलेल्या टप्प्यामध्ये ही बैठक होणार होती आणि या बैठकीच्या माध्यमातून इतर जे काही डेव्हलपमेंट प्लॅन विषयी चर्चा या ठिकाणी हे काही स्वतः चर्चा करणार होते का? प्रशासनाचे लोक दैनिक गुरुदर मध्ये जाहीर केलं होतं की औषधकारांनी आपल्या सूचना जी काही बैठक या ठिकाणी शहर विकास आराखड्याची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सूचना या ठिकाणी येऊन सुचवाव्यात जेणेकरून सर्व शहरवासियांना याच्यामध्ये घेऊन या ठिकाणी हे शहर विकास आराखडा तयार करायचा एक प्रामाणिक प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, महाराष्ट्र शासन असेल किंवा या ठिकाणचे प्रशासन असेल हे सर्वजण करत असताना ह्यानं जाणीवपूर्वक हात थोडा घालण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणजे ह्या शहर विकास आराखड्याला ह्याला असं वाटतंय की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून मी शहरातल्या सर्व शहरवासियांना सांगतो हा 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस शहर विकास आराखड्याची बैठक झाली, शहर विकास आराखड्याची तरतूद शासनाकडे पाठवली गेली, त्याच वेळेला माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या माध्यमातून 105 कोटी रुपयाचा डेव्हलपमेंट प्लॅन या शहरासाठी या ठिकाणी शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि ह्यांचे डोळे या ठिकाणी फक्त घुबडासाठी या ठिकाणी आहेत. मला या माध्यमातून सांगायचंय हे काल अडवलं कशासाठी तर उद्या नगरपालिका कौन्सिल आल्यावर करा का म्हणजे तुम्हाला मलिदा खायला इथं सोपं होईल का? ते आरोप करतात आपल्यावर की तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी हे करण्यासाठी हे करता. ह्याला लाज तरी वाटली पाहिजे. काय ह्याच्यात कुठल्या पक्षाचा हस्तक्षेप असतो का? आज आपण भारतीय जनता पार्टी असू, शिवसेना असू किंवा कुठलाही पक्ष असू,
आपण प्रशासनामध्ये कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करू शकत नाही. प्रशासन शासनाने दिलेल्या नियमावलीमध्येच काम करत असते. म्हणून या ठिकाणी हे जे संभ्रम या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी निर्माण करत आहेत. मी समस्त आवश्यकांना पुन्हा एकदा आव्हान करतो, असल्या भूलथापा आता एवढ्याच नाही तर अनेक इथून पुढे या ठिकाणी रोजचं रोज चालू होणार आहेत. आणि या काँग्रेसवाल्यांना आणि राष्ट्रवादीवाल्यांना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी एका व्यासपीठावर यावं, आम्ही एका व्यासपीठावर यावं, त्यांनी विकासाच्या गप्पा सांगाव्या, आम्ही आमचं काम सांगावं. जसं आता मूलभूत सुविधाविषयी सांगितलं आमच्या मुरगे सरनी, पाणी पुरवठा आहे, विद्युत आहे, आरोग्य आहे, सफाई आहे, या सगळ्यासाठी हे डेव्हलपमेंट प्लॅन गरजेचं आहे. या भागामध्ये चांगले क्रीडांगण होणं गरजेचं आहे, चांगली आरोग्य व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी शहर विकास आराखड्याची गरज असते आणि त्याचीच बैठक काल होती. म्हणून या प्रसंगी मला समस्त आवश्यकांना एवढं निवेदन करायचं आहे की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. कारण हे लोक फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वतःला प्रकाश झोतात आणण्यासाठी हे सर्व काम या ठिकाणी करत आहे. मी पाहिजे तर सगळ्या पत्रकार बांधवांना सुद्धा आव्हान करणार आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे पुरावे देतो किंवा तुम्ही या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी म्हणून काम करतात त्यांच्याकडनं तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहर विकास आराखड्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः माहिती घ्या. शहरातल्या लोकांचं संभ्रम तुमच्याही माध्यमातून या ठिकाणी दूर गेला पाहिजे असं मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीनं मी प्रशासनाचे शासनाचे आभार मानतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शासनाच्या प्रशासनाच्या पाठीमागे माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या साथीनं आम्ही सर्वजण तुमच्या सोबत खंबीर आहोत. अशा निवेदन दिलं म्हणून कुठल्या बैठका होणार नाहीत असा काही विषय शासन प्रशासनाने करू नये, एवढंच खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं या माध्यमातून सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.